नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन अंतर्गत जर तुम्ही तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा फॉर्म भरला असेल तर त्याची पहिली लिस्ट ही लागलेली आहे मित्रांनो. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांची, त्या विद्यार्थ्यांची पहिली लिस्ट ही लागलेली आहे. तर कशाप्रकारे लिस्ट बघावे, त्याचबरोबर कोणाचं या लिस्टमध्ये नाव आहे, कशाप्रकारे चेक करता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही हा आर-टीचा पोर्टल पाहत असाल. या आर-टीच्या पोर्टलवरती काही महत्त्वाची सूचना आहे पालकाकरिता देण्यात आलेली की 2026-27 अंतर्गत निवड यादीतील लिस्ट नंबर 1 प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/4/2026 ते 20/4/2026 पर्यंत असणार आहे. याचबरोबर जे काही निवड यादीतील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली होती ते कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन, त्याचबरोबर जी काही अलॉटमेंट लेटरची प्रिंट होती आणि ती प्रिंट लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडून तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि आर-टी पोर्टलवर असलेली हमीपत्राची प्रिंट देखील तुम्हाला घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर आर-टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026 आणि 27 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकाच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवरती SMS आले असतील. काहींना SMS आले नसतील तर त्यांनी इथे तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचा खाली ऑप्शनसुद्धा देण्यात आलेला आहे. आपण तीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर ॲडमिट कार्ड काढण्यासाठी पालकांनी लॉग इन करू नये. अर्जाची स्थिती या टॅबचा तुम्हाला वापर करायचा आहे फक्त. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती किंवा साक्षांकित तुम्हाला पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पाहावा. जे काही विद्यार्थी या प्रतीक्षा यादीत असतील त्या प्रतीक्षा यादीवरती क्लिक करून तुम्ही प्रतीक्षा यादीत 99% आहात की नाही हे तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे किंवा SMS हे पाठवले जाणार आहे. तर मित्रांनो, आर-टी ॲडमिशन अंतर्गत तुमचा जर तुम्ही मुलाचा किंवा मुलीचा फॉर्म भरला असेल तर त्याची लिस्ट ही पहिली लागलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्ही बघत असाल की सिलेक्ट मूळ निवड यादी याच्यावरती क्लिक करायचे तुम्हाला. जी काही लिस्ट लागलेली आहे ती लिस्ट बघण्यासाठी अकॅडमिक इयर 2026-27 निवडायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट लॉटरी राऊंड इथे पहिलं जी काही सेकंड सिलेक्शन लिस्ट आहे ती मला इथे क्लिक करायची आहे. त्याच्यावरती क्लिक करून सिलेक्ट डिस्ट्रिक्ट जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असाल, आणि गोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघत असाल की प्रोसेसिंग जी काही लिस्ट आहे ती प्रोसेसिंगमध्ये आहे. ती लिस्ट लगेच इथे तयार होईल. ती लिस्ट तुम्हाला मी इथे दाखवणारच आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची जी काही लिस्ट आहे तुम्ही लिस्ट बघू शकता. या लिस्टमध्ये जर तुमचं नाव तुम्हाला सापडत नसेल तर वरती तुमचा जो काही सर्च करू शकता, तुमची जो काही युजरनेम जो काही इथे युजरनेम असेल तो तुम्ही ते टाकून तुम्ही सर्च करू शकता. आणि त्याचबरोबर जे काही विद्यार्थी हे वेटिंग लिस्टमध्ये असतील, प्रतीक्षा यादीमध्ये असतील, तर इथे ऑप्शन आहे बघा, वेटिंग लिस्टवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता की वेटिंग लिस्टमध्ये आहे का. तर कसं चेक करायचं आहे, अकॅडमिक इयर 2026-27 टाकायचं आहे. आपलं जे काही डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट निवडायचं ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला असा आणि गोवरती क्लिक करायचं आहे. गोवरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारची लिस्ट ही लागणार आहे आणि त्या लिस्टमध्ये तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहात का हे बघू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, आर-टी ॲडमिशन अंतर्गत वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही आहात का, आणि त्याचबरोबर तुम्हाला या लिस्टमध्ये जी काही वरची लिस्ट होती त्या लिस्टमध्ये जर तुम्हाला तुमचं नाव सापडत नसेल तर तुम्ही खाली येऊन खाली एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे बघा. जर सापडत नसेल तर खाली इथे बघू शकता की ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती अशा प्रकारचा ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकायचा. जो काही तुम्ही फॉर्म भरला असाल त्यावेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर भेटतो, तर तो ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आणि गोवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्या मुलाचं इथे जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही ते अलोकेटेड येस असं दाखवेल, म्हणजे तुमच्या मुलाचं ॲडमिशन किंवा त्याला जी काही त्याचं आपलं स्कूल नेम असेल त्याची पूर्ण डिटेल इथे तुम्हाला दाखवली जाईल जर सिलेक्शन झालं असेल तर. आणि झालं नसेल तर नॉट सिलेक्टेड अशा प्रकारे ते दाखवलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आर-टी ॲडमिशन अंतर्गत जर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ॲडमिशन घेतलं असेल आणि कशाप्रकारे तुम्हाला लिस्टमध्ये नाव आहे की नाही किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे की नाही, कशाप्रकारे चेक करता येईल त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत. तर नक्की हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप
बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व जी काही माहिती आहे या व्हिडिओमध्ये बघितलेली ती मिळेल. आणि याचबरोबर जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही डायरेक्टली बघू शकता की तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर लागलेला आहे किंवा नाही. तर अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण RT ॲडमिशनबद्दल बघितलेला आहोत मित्रांनो. तर आपला जर हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून जो काही हा व्हिडिओ आहे एक महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.